नमस्कार. टीईटीचा पेपर आता जवळ आलाय. या 2 दिवसामध्ये तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होणे महत्त्वाचे असते. यासाठी आजचा व्हिडिओ आहे. यामध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. आता प्रश्न पाहत असताना तुम्ही स्वतः व्हिडिओ थांबवून उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला. जेणेकरून तुमची जास्तीत जास्त रिव्हिजन होईल आणि तुमचा नेमकी स्कोर किती येतोय ही तुम्हाला एक अंदाज लागून जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. श्रावणीला थंडी वाजते. आता या प्रश्नामध्ये ना 90% मुले चुकणार म्हणजे चुकणार. ते कसे? तर चूक काय होते? तर श्रावणीला म्हणजे काय? कर्ता, थंडी कर्म, वाजते क्रियापद. आता व्याख्या काय पाठ केली आपण? जर कर्त्याला, कर्ता काय आहे? श्रावणी, प्रत्यय असेल जो की आहे ला आणि कर्माला प्रत्यय नसेल तर ते कर्मणी प्रयोगाचं उदाहरण होते आणि इथेच आपला मार्क जात असतो. चूक काय झाली? आपण कर्ता आणि कर्म कसं ओळखतो? तर क्रियापदाला प्रश्न विचारून. इथे क्रियापद आहे वाजते, त्याला प्रश्न विचारा. वाजणारी काय? तर थंडी. आपल्याला थंडी हे उत्तर मिळते म्हणजे थंडी हे कर्ता आहे. आपली चूक काय झाली? तर आपण श्रावणीला कर्ता समजलं होतं. श्रावणी कर्ता नाही. मग कर्म आहे का? तर नाही. ते चतुर्थी विभक्तीचं पद आहे. इथे कर्त्याला प्रत्यय नाही म्हणून हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे. लक्षात ठेवा, प्रश्न सोपेच येत असतात. फक्त आपली वाचण्यात चूक होते आणि आपला मार्क जात असतो. प्रश्न क्रमांक 2 आहे. चहा पाणी या शब्दाचा योग्य समास कोणता? समास ओळखायचे. आता मी प्रत्येक प्रश्नाचं जास्त स्पष्टीकरण देणार नाही. ज्यामध्ये मुलं खरंच चुकू शकतात त्याचं स्पष्टीकरण देत चालेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, समाहार द्वंद्व. याचे अजून काही उदाहरण पाहायचे झाले तर मीठ भाकरी, केर कचरा, पालापाचोळा, अथर्वण पांघरुण असे काही याचे अजून उदाहरण आहेत. प्रश्न क्रमांक 3. दिग्दर्शक या शब्दाची योग्य संधी सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिक प्लस दर्शक. आता नियम काय सांगतो? तर पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे आता इथे कठोर व्यंजन कोणतं आलंय? तर क. एखादा मृदू व्यंजन तो कोणता आलाय? तर द. आल्यास त्या कठोर व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील आता क च्या वर्गातील तिसरे क, ख, ग हे तिसरे व्यंजन त्या जागी घ्यायचं. त्याच्यामुळेच इथे क च्या जागी ग आलेला आपल्याला दिसतो. प्रश्न क्रमांक 4. खालील ओळीतील अलंकार ओळखा. लेकी बोले सुने लागे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अन्योक्ती अलंकार. जेव्हा आपण एखाद्याला थेट न बोलता दुसऱ्याला उद्देशून बोलतो पण आपल्या मनातील रोष हा मात्र त्या मूळ व्यक्तीसाठीच असतो त्यावेळेस हा अलंकार वापरला जातो. प्रश्न क्रमांक 5. बटाटा व हापूस हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोर्तुगीज. आता असे काही शब्द आहेत जे आपण रोजच्या जीवनात वापरतो. आपल्याला ते मराठी भाषेतील वाटत असतील पण ते पोर्तुगीज भाषेतून आले आहेत. ते कोणते? तर कोबी, चावी, तिजोरी, बिजागिरी, साबण, इस्त्री असे काही शब्द आहेत. हे अपवादात्मक आहे. आपण रोजच्या जीवनात वापरतो पण हे पोर्तुगीज भाषेतून आले आहेत. हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6. मुलांनो चांगला अभ्यास करा या वाक्यातील मुलांनो शब्दाची विभक्ती ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संबोधन. हा खूप सोपा प्रश्न आहे. जेव्हा आपण कोणाला तरी हाक मारतो, आवाज देतो तेव्हा ती संबोधन विभक्ती असते. याला एक वचनात प्रत्यय नसतो पण अनेक वचनात नो हा प्रत्यय असतो. यामध्ये नो हे प्रत्यय लागलेला आपल्याला दिसतंय. प्रश्न क्रमांक 7. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक हे कोणत्या वृत्तात रचलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भुजंग प्रयात. प्रश्न क्रमांक 8. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त विशाखा हा सुप्रसिद्ध काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कुसुमाग्रज वि. वा. शिरवाडकर. आता साहित्य आणि साहित्यिक यावर नेहमी प्रश्न विचारला जात असतो. यासाठी मी टेलिग्राम चॅनलवर एक पीडीएफ टाकली आहे. त्यामध्ये सर्व काही माहिती तुम्हाला पीडीएफ मध्ये देण्याचा प्रयत्न केलाय. ती एकदा वाचून घ्या, तुमचा 1 मार्क फिक्स होऊन जाईल. आता प्रश्न क्रमांक 9. खडे फोडणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विनाकारण दोष देणे किंवा निंदा करणे.
आता यामध्ये चूक काय होती तर खडे फोडणे म्हणजे दगड फोडणे किंवा कष्ट करणे असा अर्थ घेत नका जाऊ. याचा अर्थ होतो की दुसऱ्याला विनाकारण दोष देणे. उदाहरण सांगायचं झालं तर आपले अपयश झाकण्यासाठी मोहन नेहमी परिस्थितीवर खडे फोडत असतो. प्रश्न क्रमांक 10. स्वतःचा दोष लपवण्यासाठी दुसऱ्याला किंवा परिस्थितीला दोष देणे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला एखादं काम जमत नसेल आणि आपण परिस्थितीला दोष देत असू त्यावेळेस ही म्हण वापरली जाते. प्रश्न क्रमांक 11. मराठी वर्णमालेत च आणि ञ यांना काय म्हणून ओळखले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त व्यंजने. यावर अजून एक प्रश्न विचारला जातो की हे कशा स्वरूपात लिहिले जातात. तर श कसा लिहितात तर क अधिक श अधिक अ बरोबर तयार झाला च. ज्ञ कसा लिहितात तर द अधिक न अधिक य अधिक अ तयार झाला ज्ञ. अजून एक विचारला जातो की सबनेस. IMP लक्षात ठेवा. सबनीस यांनी या दोघांना वर्णमालेत विशेष व्यंजने म्हणून स्थान दिले. यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. IMP टॉपिक आहे. वर्णमालेवर प्रश्न येतच असतो. प्रश्न क्रमांक 12. सूर्य अस्ताला गेला या वाक्यातून कोणती शब्दशक्ती प्रकट होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, व्यंजना. आता शब्दशक्तीचे 3 प्रकार पडतात. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. सूर्य अस्ताला गेला हे वाक्य ऐकल्यानंतर शेतकऱ्याला काय वाटेल तर काम थांबवण्याची वेळ झाली. गृहिणीला वाटेल की दिवाबत्तीची वेळ झाली. तर चोराला वाटेल की चोरीलाच निघण्याची वेळ झाली. म्हणजेच वाक्य जरी एक असलं तरी ऐकणाऱ्याच्या संदर्भानुसार त्या वाक्यातून लपलेले वेगवेगळे अर्थ निघत असतात. अशा वाक्यातून शब्दशक्ती कोणती प्रकट होते तर व्यंजना. प्रश्न क्रमांक 13. तो नेहमी वेळेवर येत असतो या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रीती वर्तमान काळ. काळावर दरवर्षी प्रश्न येतच असतो त्याच्यामुळे हा टॉपिक क्लिअरच करून ठेवा. IMP टॉपिक आहे. प्रश्न क्रमांक 14. अरे रे काय दशा झाली त्याची. या वाक्यातील अरे रे हे कोणते अव्यय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. अरे रे हा शब्द आपल्या मनातील दुःख किंवा खेद व्यक्त करतो त्यामुळे हे वाक्य शोकदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचे आहे. प्रश्न क्रमांक 15. कर्ण या संस्कृत शब्दापासून मराठीत तयार झालेला कान हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे. आता परीक्षेमध्ये तत्सम शब्द आणि तद्भव शब्द यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तद्भव. आता संस्कृत मधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात थोडासा बदल होतो म्हणजे आता इथे कर्ण आहे पण त्या कर्णाचा आपण कान हा असा बदल करून आपल्या भाषेत वापरतो त्याला तद्भव शब्द म्हणतात. पण ज्या शब्दात कोणताही बदल न होता जसे तसा आपल्या मराठी भाषेत तो शब्द घेतला जातो किंवा तो शब्द असतो त्याला तत्सम शब्द म्हणतात. हा फरक लक्षात घ्या. यावर वारंवार प्रश्न विचारले जात असतात. प्रश्न क्रमांक 16. स्मृतिचित्रे हे मराठी साहित्यातील गाजलेले आत्मचरित्र कोणी लिहिले आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, लक्ष्मीबाई टिळक. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता. आता इथे बरेचसे जण चुकत असतात. एक काय करायचं, एक तर त्या शब्दाखाली हायलाइट करायचे किंवा पुढे न म्हणून लिहित जायचं म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्याला काय विचारलंय. यामध्ये बरेचसे मुलं चुकत असतात. इथे आपल्याला नसलेलं विचारलंय त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, समीर. प्रश्न क्रमांक 18. कृपण या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता. योग्य कोणता आहे ते विचारलंय तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उदार. प्रश्न क्रमांक 19. उंट या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी रूप कोणते. स्त्रीलिंगी रूप आणि अनेकवचनी रूप यामध्ये बरेचसे मुलं चुकतात. इथे आपल्याला स्त्रीलिंगी रूप विचारले तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सांडणी. प्रश्न क्रमांक 20. उंदीर या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. याचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सोपा प्रश्न आहे. यावरही वारंवार प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारे आपण आता 20 प्रश्न पाहिले. गद्य आणि पद्याचे मी 10 प्रश्न घेतले. असे टोटल 30 प्रश्न मराठीत येत असतात.
गद्य आणि पद्याचे जर तुम्हाला प्रश्न सोडवायचे असेल तर टेलिग्राम चॅनलवर जाऊन पीडीएफ पाहू शकता. ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकतो. तुम्हाला एक अंदाज येईल किती पैकी नेमके तुम्हाला किती मार्क पडतात. आणि संध्याकाळी 8च्या दरम्यान मी तुम्हाला एक पीडीएफ टाकतो. त्यामध्ये निगेटिव्ह शब्द कोणते, पॉझिटिव्ह शब्द कोणते किंवा 4 ऑप्शन मधून सर्वात योग्य पर्याय कोणता असतो याची एक शॉर्टकट ट्रिक म्हणून मी एक पीडीएफ तयार केली आहे. त्यामध्ये तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. ती एकदा वाचून घ्या. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.